प्रत्येक मजल्यावरती सेम फ्लॅट असतात आणि त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा खूप काही स्कोप नसतो. तर मग अशांनी काय करायचं? आपल्या इथे तोडफोड करायची गरज पडत नाही. आपण स्पेसच्या एनर्जीज अलाइन करतोय. त्यामध्ये काय ज्या एनर्जीजचे प्रत्येक डिरेक्शनचं काही मेटल डिसाईड केलेलं आहे. एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट असतील ना, त्यातले 2च सगळ्यात बेस्ट फ्लॅट आहेत. राहिलेल्या 6 फ्लॅटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे जेवढी क्लायंट येतो त्यावेळी आयदर त्याची टाईमलाईन चांगली असते किंवा नशिबामध्ये त्याचे भोग संपून त्याची सुटायची वेळ आलेली असते तेव्हाच येतो. आम्ही बऱ्याच वेळा लोकांना भेटतो. प्रॉब्लेम माहिती असून सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला त्यांना बराच वेळ जातो. का? कारण त्याच्या नशिबामध्ये भोग लिहिलेले आहेत आणि ती सुटायची अजून वेळ आलेली नाही आहे. त्यामुळे ज्यावेळी क्लायंट येतो त्यावेळी हे पहिलं इंडिकेशन आहे की तुमच्या लाईफमध्ये भोग संपलेले आहेत आणि आता तुमचा स्मूथ पिरियड चालू झाला आहे. दॅट इज द फर्स्ट इंडिकेशन. ज्यावेळी कोणी वास्तू किंवा ॲस्ट्रॉलॉजीकडे येतं अशा वेळी काय करतो आपण, तिथे 3-4 ऑप्शन असतात. जर समजा अंडर कन्स्ट्रक्शन कोणी घेत असेल तर साधारण त्या डिग्रीवरती कुठल्या फ्लॅटचा एंट्रन्स आणि जे काही मेजर दोष आपण म्हणतो, किचन कुठे पाहिजे, टॉयलेट कुठे पाहिजे, ड्राय बाल्कनी कुठे पाहिजे, सर्वंट रूम कुठे पाहिजे, बेडरूम आणि किचन, ह्या मेन गोष्टी बघून 60-70% बेसिक लेवलला तरी फ्लॅट करेक्ट पाहिजे. तेव्हा आपण रेमेडीज करून तो 90-95% घेऊन जाऊ शकतो. 100% वास्तू परफेक्ट फ्लॅट होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तोडफोडची दरवेळी गरज पडेल असं नाही. काही स्पेस सर्जरीमध्ये ड्रिल करून फ्लोअरला त्यामध्ये काही मेटल टाकतो आपण आणि त्यांनी स्पेस सर्जरी करून त्या एनर्जी अलाइनमेंट करतो, जेणेकरून ती वास्तू 0-0 लेवलला येते. म्हणजे वास्तू आत्ता कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही, कुठलाही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणार नाही. 0-0 लेवलला म्हणजे तुमच्या जे काही नशिबात आहे ते 100% तुम्हाला मिळणार विदाऊट एनी प्रॉब्लेम्स किंवा ऑब्स्टॅकल्स. वास्तूमध्ये आपण काही रेमेडीज करतो जेणेकरून त्या झोन रिलेटेड, त्या ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड त्या माणसाचं थिंकिंग पॅटर्न बदलेल, त्याला चॉईसेस अवेलेबल होतील आणि ते चॉईसेस जे काही अवेलेबल आहेत त्यांनी तो डिसिजन घेऊ शकेल. शेवटी जे काही आपल्या डोक्यात विचार येत आहेत त्यांनी आपल्याकडे चॉईसेस अवेलेबल होत आहेत आणि आज जे काही आपण आहोत त्या डिसिजनमुळे आहोत. त्यामुळे चांगले चांगले चॉईसेस तुमच्याकडे अवेलेबल असणं, तशा पद्धतीची माणसं तुम्हाला भेटणं आणि त्या माणसांनी फेवरेबली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ऑफर करणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो त्यासाठी आपण चेंज करतो.